22 वर्षाचा मुलगा, 7 ते 8 मुलांचा बाप, 4 बायका, हे कसं शक्य आहे? हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना? तर हो, हे खरं आहे. आजकाल मुलांना मुली मिळणार, मुलांची लग्न सुद्धा होईनात, पण 22 वर्षाचा सिंटू हा 7 ते 8 मुलांचा बाप होता आणि त्याच्या 4 बायका होत्या. आजकाल आपल्याला अनैतिक संबंधातून घडलेल्या घटना खूप ऐकायला मिळत आहेत. अशीच एक अनैतिक संबंधातून घडलेली धक्कादायक घटना आज समोर आलेली आहे. हा आहे सिंटू ऋषिदेव. हा अवघ्या 22 वर्षाचा मुलगा आहे. त्याने 3 लग्न केली होती आणि तो सध्या 7 मुलांचा बाप होता. तो 4थं लग्न करण्याच्या तयारीत होता आणि त्याची 4थी होणारी बायको सुद्धा प्रेग्नेंट होती. म्हणजे तो 8 मुलांचा बाप होणार होता. याच सिंटूने 4थ्या बायकोसाठी त्याने 3ऱ्या बायकोची हत्या केली. याच सिंटूने 4थ्या बायकोसोबत लग्न करण्यासाठी 3ऱ्या बायकोची हत्या केली. तर चला तर मग पाहूया पूर्ण स्टोरी काय आहे. असेच सामाजिक आणि राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात जमरा गावात ही हत्येची खळबळजनक घटना घडली. या ठिकाणी राहत असणारा सिंटू ऋषिदेव हा पंजाबमध्ये मोलमजुरीचं काम करत होता. सिंटूच्या गावाशेजारील असलेले गाव आरोहा या ठिकाणी असलेला कैलाश, तो देखील आपल्या कुटुंबासोबत पंजाबमध्ये मोलमजुरीचं काम करत होता. तिथे मोलमजुरी करत असताना सिंटूचं कैलाश हिच्या मुलीसोबत, म्हणजे तिची मुलगी मंजू हिच्यासोबत त्याचे प्रेम संबंध जुळून आले. कैलाश याला ही बातमी समजली, पण सिंटू हा कमवता मुलगा असल्यामुळे कैलाशने मंजूच्या आणि सिंटूच्या लग्नाला परवानगी दिली आणि मंजूचं लग्न सिंटू सोबत लावून दिलं. त्यानंतर 8 दिवसांमध्ये पंजाबमधून हे कुटुंब पूर्णियाला परतलं. मंजूच्या आईने सांगितलं की मंजूचा फोन आला होता आणि मंगळवारी ती आपल्या पतीसोबत बाजारला निघाली आहे अशी मंजूने तिच्या आईला बातमी दिली होती. त्यानंतर 1-2 दिवस मंजूचा आणि तिच्या माहेरातल्या लोकांचा म्हणजे आई वडिलांचा संपर्क तुटला. मंजूचे आई वडील हे बेचैन झाले. त्यांचा संपर्क तुटल्यामुळे मंजूची खुशाली त्यांना कळेनाशी झाली. शेवटी आई वडिलांचं काळीज होतं ते. मंजूचं काय झालंय हे पाहण्यासाठी ते मंजूच्या सासरी पोहोचले. मंजूचे आई वडील मंजूच्या सासरी गेल्यानंतर पाहिलं तर घराला कुलूप लावलेलं होतं. घराला कुलूप लावलेलं बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि घरातील सगळे फरार सुद्धा होते. दुसऱ्या दिवशी त्याच गावामध्ये गावातील ग्रामस्थांनी बांबूच्या बागेमध्ये एका महिलेचा मृतदेह झाडाझुडपांनी झाकलेल्या अवस्थेत पाहिला. ग्रामस्थांनी लगेचच पोलिसांना फोन करून या घटनेची संपूर्ण माहिती दिली. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता त्याचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की या महिलेचा खून हा गळा दाबून केलेला आहे. मंजूच्या आई वडिलांनी मंजूचा पती सिंटू ऋषिदेव आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलीस सध्या फरार असणाऱ्या सिंटू ऋषिदेव आणि त्यांच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत. मंजू कुमारीची आई रत्नादेवी यांनी सांगितलं की आम्ही पंजाबवरून परतल्यानंतर त्यांचा जावई हा त्यांच्या सोबतच राहत होता. 3 दिवसापूर्वी सिंटूची आई धवलदेवी ही त्यांच्या घरी आली होती. धवलदेवी हिने तिच्या असणाऱ्या सुनेला म्हणजे मंजूला तिच्या घरी घेऊन गेली. मंजूच्या आईनं सांगितलं की मंजूने काही दिवसातच तिच्या असणाऱ्या पतीची म्हणजे सिंटूची चालाकी ओळखली होती. फोनवर बोलत असताना तिला समजलं की सिंटू हा अतिशय विलासी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि त्याचे घराबाहेरही प्रेम संबंध आहेत. सिंटूच्या सतत असणाऱ्या कॉलवर बोलण्यामुळे आणि सिंटू घराबाहेर जास्त वेळ राहत असल्यामुळे तिच्या पत्नीने म्हणजे मंजूने या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला होता आणि तिला समजलं होतं की सिंटूचं बाहेर प्रेम संबंध चालू आहेत. त्यानंतर मंजूने या संदर्भात तपास केला असता तिला असं समजलं की सिंटूचे आधी 2 लग्न झालेले आहेत. त्यामध्ये पहिल्या पत्नीपासून 4 मुले आणि दुसऱ्या पत्नीपासून 3 मुले आहेत अशी धक्कादायक बातमी तिला समजली होती. आणि मंजू ही त्याची 3री पत्नी होती. एवढंच काय तर मंजू ही 4 महिन्याची गर्भवती सुद्धा होती. पुढे जाऊन
मंजू ही सिंटू सोबत तिच्या सासरी गेले असता त्याच्या असणाऱ्या 2 पत्नींनीही घरी येऊन खूप मोठा गोंधळ घातला होता. सिंटू हा मंजूवरच थांबला नाही, तर त्याचे आता 4थ्या असणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. सिंटूचं 4थ्या मुलीसोबत असणारे प्रेमसंबंध एवढ्या पुढे जाऊन पोहोचलं होतं की ते आता लग्न करणार होते. सिंटू आता 4थ्या असणाऱ्या मुलीपासून लांब राहू शकत नव्हता. या गोष्टीची माहिती मंजूला समजली होती. त्यामुळे मंजूला सिंटूच्या 4थ्या लग्नासाठी पूर्णपणे विरोध होता. मंजूने सिंटूचा म्हणजे आपल्या पतीचा मोबाईल पाहिला असता तिला असं समजलं की याच्या मोबाईलमध्ये बऱ्याच मुलींचे नंबर आहेत आणि तो त्या मुलींसोबत तासनतास बोलत असत. या गोष्टीवरून मंजूमध्ये आणि सिंटूमध्ये बऱ्याच वेळा भांडणं होत असत. ती भांडणं एवढ्या टोकाला जात असत की सिंटू तिला मारण्याच्या धमक्या सुद्धा देत असत. याच धमक्यांमुळे आणि आरोपी सोबत फरार असणाऱ्या त्याच्या कुटुंब यामुळे मंजू हिचा खून सिंटूनच केला असावा असा संशय आहे. या घटनेचा सध्या पोलीस तपास करत आहेत. मात्र बिहारमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकाराची सध्या तर देशभरात चर्चा चालू आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन सामाजिक आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.